संस्कारी शाळा आहे ज्ञानाची लाट, संस्कारी शाळा आहे ज्ञानाची लाट. इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट, इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट. आणि म्हणूनच आवश्यक आहे परिपाठ, म्हणूनच आवश्यक आहे परिपाठ. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. वाटेत खूप ससे आडवे येतील, त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. जर तुमची श्रीमंती मोजायची असेल तर तुमच्याकडे किती नोटा आहेत ते मोजू नका. जर तुमची श्रीमंती मोजायची असेल तर तुमच्याकडे किती नोटा आहेत ते मोजू नका. कधी डोळ्यातून दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा, ते पुसायला किती जण येतात ते मोजा. म्हणून कासवाच्या गतीने का होईना प्रगती करा, आणि प्रगती करण्यासाठी आपल्याकडे सुंदर आचार विचार असणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच आजचा सुंदर विचार घेऊन येत आहे अनुष्का दहिवाळ. Today's good thought. The power of shape or ruin your life lies only in your thoughts. म्हणजेच तुम्हाला घडवण्याची अथवा बिघडवण्याची प्रचंड शक्ती फक्त तुमच्या विचारांमध्येच असते. धन्यवाद. धन्यवाद अनुष्का. आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवीन उमेद घेऊन येत असतो. आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवीन उमेद घेऊन येत असतो. प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व जाणून घेण्यासाठी दिनविशेष महत्त्वाचा असतो. ते सांगण्यास येत आहे आवटे साई. नमस्कार, माझे नाव साई विकास आवटे. आजचा दिनविशेष 1911 जनगण मन भारताचे राष्ट्रगीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात प्रथम गायले गेले. 1945 कोरिया देशाची फाळणी झाली. 1968 अपोलो 8 प्रशांत महासागरात कोसळले. चंद्रावर प्रथम परिभ्रमण मोहिमेचा अंत झाला. 1978 40 वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन हे प्रजासत्ताक बनले. 2004 मॅग्नेटरी SGR 1806-20 वरील स्फोटातून झालेले विकिरण पृथ्वीवर पोहोचले. ग्रहावरील ओळखली जाणारी ही सर्वात तेजस्वी एक्स्ट्रा सोलर घटना आहे. संस्काराशी नाते जडे बोधकथेतून घेऊ धडे. आजची बोधकथा घेऊन येत आहे आमच्या वर्गातील रुद्र कराळे. नमस्कार, माझे नाव रुद्र अतुल कराळे. आजच्या बोधकथेचे नाव आहे सत्कर्माचे महत्त्व. एका भिकाऱ्याने एका सज्जन व्यक्तीच्या दुकानात भीक मागण्यासाठी गेला. त्या दुकानात 1 रुपयाचे नाणे देऊन तो भिकारी म्हणाला, साहेब एक ग्लास पाणी द्या, खूप उपकार होतील. त्यावेळेस तो दुकानदार खूप रागावला. तो म्हणाला आता पाणी मागतोयस, थोड्या वेळाने जेवणही मागशील, चल निघ इथून. भिकारी शांतपणाने म्हणाला, साहेब रागवू नका, मला पुढे कुठेही पाणी भेटेल. पण मला आठवते काल याच दुकानाबाहेर तुम्ही स्वतः लोकांना जबरदस्तीने सरबत पाजत होतात. त्यावेळी मी सुद्धा तुमच्या हातून सरबताने भरलेले 2 ग्लास मला सुद्धा तुम्ही दिले. पण त्यावेळेस मी विचार केला तुम्ही खूप धर्मात्म माणूस आहात. पण आज माझा भ्रम निराश झाला आहे. कालचे सत्कर्म कदाचित तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी केले असावे. दुकानदाराला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो स्वतः गादीवरून उठला आणि आपल्या हाताने ग्लासमध्ये पाणी भरून भिकाऱ्याला दिले आणि त्याने भिकाऱ्याची माफी मागितली. भिकारी म्हणाला, मला तुमच्यावर काहीच तक्रार नाही. तुमच्या चुकीचं भान तुम्हाला झालं आहे, हे तुमच्यासाठी व तुमच्या संततीसाठी चांगली गोष्ट आहे. हे बोलून भिकारी पुढे निघून गेला. आणि मित्रांनो, सत्कर्माचा दिखावा करण्यापेक्षा मनापासून निस्वार्थपणे केलेले सत्कर्म अधिक प्रभावी असते. धन्यवाद. धन्यवाद रुद्र. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का. मित्र हो, माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो आणि जो शिकतो त्याला प्रश्न पडणारच. असेच आम्हालाही काही प्रश्न पडले आहेत. बघूयात तुम्हाला त्याची उत्तरे येतात का. आजचे प्रश्न घेऊन येत आहे सार्थक वाळुंज. भारतीय नौदलाची स्थापना कोणी केली. भारतीय नौदलाची स्थापना कोणी केली. छत्रपती शिवाजी महाराज. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता.
बरोबर. हाऊ मेनी बोन इन ह्युमन बॉडी? अरे मराठीत प्रश्न विचार. मानवी शरीरात एकूण किती हाडे आहेत? उभं राहून सांग की. बरोबर आहे का? Which animal has no brain and no heart? उत्तर बरोबर चूक आणि परत तू उत्तर सांगायचं असतं. Which animal has no brain and no heart? Which animal has no brain and no heart? कोणत्या ॲनिमल कडे डोकं नाही आणि हार्ट नाही? मेंदू. मेंदू आणि heart. हा. जेलीफिश. माझे किती प्रश्न राहिले अजून? हा बरं उरक पटकन सर. You are my brother, but I am not your brother. Who I am? You are my brother, but I am not your brother. Who I am? Sister. I am tall when I am young, and I am short when I am old. Who I am? I am tall when I am young, and I am short when I am old. Who I am? Candle. Thank you. धन्यवाद सार्थक. Students, in the world, some good and some bad events are happens every day. So Sanvi Dabhade is going to tell today's special news. News means N means north, E means east, W means west, S means south. Today's news. Former Prime Minister of India Dr. Manmohan Singh passed away. There is a possibility of heavy rainfall in Pune for the next 2 days. The central government has made a significant decision regarding annual exams for the 5th and 8th grade. ICC takes strict action against Virat Kohli. At the end of the first day of the 4th test match, Australia's score is 311 runs with 6 wickets down. Today's headline